सर्वांना माझा नमस्कार. झेड पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 11वी ॲडमिशन 2026 यासाठीचे ऑनलाईन ॲडमिशन सुरू झालेले आहेत आणि त्यामधील पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. दुसरा राऊंड 6 तारखेपासून सुरू झालेला आहे. तो 9 तारखेला 6 वाजेपर्यंत खुला राहणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन होऊन दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक राहिल्या आहेत किंवा कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक राहिल्या आहेत यासाठी या ठिकाणी आपल्याला वॅकन्सी लिस्ट पाहावी लागणार आहे आणि त्यानुसार आपल्याला कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यावे लागणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत ते पाहण्यासाठी या पोर्टलवर आपण कशा प्रकारे पाहायचे ते आपण या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम पहा, या ठिकाणी FYGC ॲडमिशन 2026 या पोर्टलवर आपण आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो वरच्या निळ्या पट्टीमध्ये आपल्याला होम आणि सर्च कॉलेजेस म्हणजे होमच्या बाजूला या ठिकाणी सर्च कॉलेजेस नावाची जी टॅब दिसत आहे या ठिकाणी पाहू शकतो. या सर्च कॉलेजेस या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पहा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्ट्रीम वाईज कॉलेजची या ठिकाणी वॅकन्सी लिस्ट आपल्याला दिसणार आहे. कॉमर्स, सायन्स आणि आर्ट कॉलेजेस यांची यादी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. तर आपल्याला जी स्ट्रीमची यादी पाहिजे त्या स्ट्रीमवर आपल्याला क्लिक करायचे. मला सायन्सची यादी पाहिजे म्हणून मी या ठिकाणी पहा सायन्स कॉलेजेस यावर मी क्लिक केलं आहे. आता आपल्याला अशा प्रकारची ही यादी या ठिकाणी डाउनलोड होणार आहे आणि याला आपल्याला ओपन या ठिकाणी करायचं आहे. पहा, मी ही यादी ओपन केल्यानंतर सायन्स कॉलेजेस आपल्याला एक एक्सेल शीट आपल्याला या ठिकाणी ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला कॉलेजचे नावं आणि त्या कॉलेजमध्ये शिल्लक असणाऱ्या जागा या ठिकाणी दाखवणार आहेत. पहा, कॉलेज वॅकन्सी डिटेल्स पहा. या ठिकाणी पहा, ही यादी ओपन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वॅकन्सी त्याच्या कॅटेगरीनुसार आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. SC, ST, VJ, NT, NTC, NTD, OBC, SC, SBC, SEBC, EWS आणि जनरल व टोटल अशा प्रकारचे या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपल्याला या ठिकाणी आपल्याला या वॅकन्सी लिस्ट आपल्याला दिसणार आहे आणि याच्यावरून आपण आपल्याला जे कॉलेज पाहिजे आहे ते कॉलेज आपण या ठिकाणी त्याचा प्रेफरन्स भरणार आहोत किंवा पसंतीक्रम आपण या ठिकाणी भरणार आहोत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून वॅकन्सी लिस्ट कशा प्रकारे पाहायची ते पाहिलेलं आहे. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.